शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। सुरुवातच आहे गीता नित्यपाठाची. त्याच्यामध्ये यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. हे श्लोक पहिल्यांदा घेतले जरी चौथ्या अध्यायातले असले तरी देखील नित्यपाठ याच्यामध्ये गीतेतला जसा क्रम आहे श्लोकांचा तोच क्रम मेंटेन नाही केलेला. विषय जे घेतलेले त्या विषयांचा क्रम मेंटेन केलेला की जसं कर्मयोग हा प्रथम आहे पण सगळ्या भगवद्गीतेमध्ये कर्मयोग हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सांगितलेला आहे. 18व्या अध्यायात सुद्धा कर्मयोग आहे. म्हणून विषय पहिल्यांदा स्टार्टिंग कर्मयोग आहे पण त्याच्याही अगोदर म्हणजे कर्मयोग जो आहे तो दुसऱ्या अध्यायाच्या मध्ये भगवद्गीतेच्या कर्मण्येवाधिकारस्ते या श्लोकापासून सुरू होतं. पण पहिले 2 श्लोक घेतलेले आहेत त्याचं कारण की भगवान चौथ्या अध्यायामधले ते श्लोक आहेत की भगवान अवतरतात त्यावेळेला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. हे 2 श्लोक एक तर सगळ्या लोकांना माहिती असतात कारण की महाभारत सिरियल मध्ये नेहमी पहिल्यांदा हे 2 श्लोक म्हणले जायचे. तुम्ही ते पाहिले की नाही कोणा श्लोक म्हणजे परंतु प्रत्येक एपिसोडच्या अगोदर ते हे 2 श्लोक म्हणले जायचे म्हणजे त्याचा अर्थ कळो न कळो कमीत कमी हे श्लोक कानावरती सगळ्यांच्या गेले. भगवानच्या वेळेला अवतरतात त्यावेळेला धर्मस्य ग्लानी धर्माला ग्लानी येणे. आता धर्म हा काय माणूस नाहीये की बाबा ग्लानी आली उन्हातनं चालता चालता माणसाला ग्लानी येते. पेपर पाहिल्यानंतर एकदम काही मुलांना ग्लानी येते कारण काही जे परीक्षेत अभिप्रेत ते सोडून भलतेच प्रश्न आलेले असतात ग्लानी येऊ शकते. धर्माला ग्लानी येते म्हणजे काय होतं हा पहिला भाग. कारण की सांगताना हे सांगितलं की मी केव्हा अवतार घेतो म्हणजे कोणत्या सिच्युएशन मध्ये की धर्माला ग्लानी येते. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भारत हा शब्द अर्जुनाला उद्देशून म्हटलं. धर्माला ग्लानी येते म्हणजे काय होतं तर जेव्हा प्रत्येक धर्म ही काही अल्टिमेट गोष्ट नाही आहे. परमतत्वाचा अनुभव घेणे ही अल्टिमेट गोष्ट आहे की जी आपल्यामध्ये पण आहे सगळ्या विश्वात आहे. असं म्हटलं जातं की सगळ्या विश्वात जे तत्व आहे तेच तुझ्या शरीरामध्ये तेच तू आहेस. हे तर मूळ तत्वज्ञान आहे परंतु वैचारिक दृष्टीने पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे थॉटफुली. एक्सपिरियन्सचा भाग नंतरचा आहे. त्या एक्सपिरियन्सकडे जायचं आहे. त्या एक्सपिरियन्सकडे जाताना एकदम
नुसता विचार कळला की सगळीकडे परमात्मा आहे, माझं पण स्वरूप तेच आहे वगैरे वगैरे, पण त्याने आपल्यामध्ये काय फरक पडत नाही विचार कळल्यामुळे. आपले जे चॉईसेस असतात, आपलं जे पर्सनॅलिटी असते ती काय एकदम खाडकन बदलून ज्ञानी होत नाही की हा विचार कळला म्हणजे आपण एकदम ज्ञानी नाही होत. सगळीकडे परमात्मा पाहायला शिका, असं कसं शिकता येईल? इट इज व्हेरी डिफिकल्ट. एक मुलगी मला भेटली होती, म्हणली की काही सगळ्या जगात परमात्मा आहे असं मी समजू शकते, पण सासूबाई सोडून. कारण की तिची पर्सनॅलिटी, तिचे असलेले त्यांच्याशी संबंध, त्यांचं वाकडं, हे सगळं तिला परमात्मा त्या बाईमध्ये सोडून सगळीकडे परमात्मा पाहत. नंतर काय काय लोक असे एकदम असं घट्ट असतात, ते सांप्रदायिक, आणि त्यांच्या कल्पना ज्या असतात त्या कल्पना आणि मध्यवर्ती जी कल्पना आहे ती कल्पना. पुढे या तुम्ही लोक, इकडे, इथं 2 खुर्च्या, तू इकडे बस. या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना विविध कल्पना असतात. मग काय काय संप्रदाय असतात ते म्हणतात की म्हणजे सगुण उपासनेचे संप्रदाय असतात, ते काही फार चुकीचं असतं अशातला भाग नाही. पण एका माणसाने सांगितलं मला, आमचा संप्रदाय आहे ना त्याच्यामध्ये तुमच्या संप्रदायासारखी आत्मा वगैरे भानगड नाही, आमच्या संप्रदायात आत्मा नसतो. म्हटलं आता झालं की आत्मा नसते संप्रदाय म्हणजे किती ग्रेट असतील ना, की बाबा संप्रदायात आत्माच नाहीये. म्हटलं बाबा ही गोष्ट मी नवीनच पाहिली, कारण की सगळ्या जगात सगळीकडे कुठं एक आत्मा नाही अशी जागा नाही, पण तुमचा संप्रदाय एक आहे की ज्याच्यामध्ये आत्मा नाही. असलं काहीतरी फालतू प्रकार असतात. म्हणजे मध्यवर्ती तत्व समजून न घेता, प्रिन्सिपल समजून न घेता इतर गोष्टींशी संबंधित होऊन राहणे. धर्म याचा अर्थ तरी काय? खूप लोक हा प्रश्न विचारतात, धर्म म्हणजे नक्की काय? ईश्वर म्हणा, देव म्हणा, परमात्मा म्हणा, याचा अनुभव घेण्याच्यासाठी सुयोग्य जीवन पद्धती आणि उपासना या 2 गोष्टी मिळून धर्म होतो. प्रत्येक धर्मामध्ये ही गोष्ट आहे की सुयोग्य जीवन पद्धती आणि उपासना. कोणताही धर्म असा नाही की देवाशिवाय आहे. मी बाबा अमुक एक धर्म आहे की ज्याच्यामध्ये देवच नाही, असा धर्म, देव नावाचा कन्सेप्ट नसलेला धर्म नाही. सगळे धर्म आहेत. राष्ट्र निधर्मी असू शकतं, पण धर्म देवाशिवाय असत नाही. त्या ईश्वर तत्वाचा अनुभव घेणे हा उद्देश, जी नॅचरल इन्स्टिंक्ट आहे माणसाची, डेव्हलप झालेलं इव्होल्युशनरी, जसं जसं इव्होल्युशनरी डेव्हलप झाल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी आहेत माणसामध्ये विकसित झालेल्या, की स्वार्थरहितता, ते स्वार्थरहितते मध्ये राहणे, आता ही गोष्ट पशूंच्या मध्ये असत नाही. किंवा 2 बैल आहेत आणि एक बैल दुसऱ्या बैलाला शेअर करतोय वगैरे, त्याच्या पुढे असलेलं तो आपलं खात बसतो. दुसऱ्याने यायचं, त्याला डुशी मारायची, मग खायचं वगैरे, अशा प्रकारचे सगळे प्रकार माणसांच्या मध्ये असं नसतं की थोडं माझा स्वार्थ बाजूला ठेवून मी दुसऱ्यासाठी करणं. इव्होल्युशनरी टेंडन्सीज आहेत या. तशा प्रकाराने या विश्वाच्या पाठीमागे काय आहे, कोण आहे, हे चालवतं कोण, किंवा काही सिस्टीम आहे का, हे सगळे विचार माणसाच्या मनामध्ये येत असतात. आणि त्याचा मला अनुभव घ्यायचा असतो, त्या तत्वाचा. ही नॅचरल इन्स्टिंक्ट आहे इव्होल्युशनरी माणसांच्या मध्ये. तर ती जी गोष्ट आहे त्याला विचाराने जरी का कळलं तरी देखील मला त्याच्यासाठी म्हणून काही प्रमाणामध्ये, विचारासाठी जरी का कळलं तरी काही प्रमाणामध्ये मेंटल डेव्हलपमेंट असायला लागते.
की ते जरी का वैचारिक गोष्ट ती धारण करायसाठी सुद्धा एक प्रकारचं स्ट्रक्चर ऑफ माइंड तयार असणं आवश्यक असतं. ते स्ट्रक्चर ऑफ माइंड जर का वीक असेल तर या गोष्टी नाही होऊ शकत, धारणा धरता येत नाही. आणि ते स्ट्रक्चर ऑफ माइंड चांगलं असण्याच्यासाठी म्हणून सुयोग्य जीवन पद्धती एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपासना. या दोन गोष्टींच्यामुळे धर्म होतो. पण ती एक प्रोव्हिजन आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अशी रिजिड चौकट नाही आहे की हे सोडून धर्म वगैरे नाही, असं नसतं. देवाचं जे तत्वधारणा आहे ती मनामध्ये धारण करण्याच्यासाठी सुयोग्य अशा प्रकारचं मेंटल स्ट्रक्चर तयार करणं हे धर्माचं काम आहे. मारामाऱ्या करणं, एकमेकांची डोकी फोडणं, हे धर्माचे उद्योग चाललेले असतात की धर्मरक्षणवाले लोक हे करतात. पण करायला हरकत नाही, म्हणजे मला कशाला विरोध नाही आहे, करा, काही पण करा, पण समजून घ्या असं शास्त्र सांगतं की अंडरस्टँड. तत्व काय आहे हे अंडरस्टँड करण्याच्यासाठीचं माध्यम म्हणून धर्म आहे. धर्म ही अल्टिमेट गोष्ट नव्हे, तत्व ही अल्टिमेट गोष्ट. मग देव आणि धर्म यातलं तू सिलेक्ट काय करशील? देव. त्यामुळे शेवटी तत्वापर्यंत जायचं आहे आणि त्याच्यासाठी सुयोग्य जीवन पद्धती सगळे धर्म चांगलंच सांगतात. कुणी असं सांगितलं की बेकार वागा, कुठल्या धर्मात अशा प्रकारचे काही वाईट संदेश नाही दिले जात. चांगलं वागायचे संदेश असतात, दारू पिऊ नका वगैरे, असं सगळ्या धर्मात सांगितलेलं असतं. मग चांगली जीवन पद्धती आणि उपासना या दोन गोष्टी. पण त्याच्यामध्ये चिंतनाचा भाग आहे की शेवटी काय की उपासना म्हणजे बसायचं आणि एक काहीतरी घोकत बसायचं, मनाला शिस्त लावण्यासाठी असतं ते. पण तरी देखील त्या नुसत्या अशा प्रकारच्या विचारहीन कर्मामधनं, चिंतनहीन कर्मामधनं काही तत्वापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून तत्वाचा वेध घेण्याची एक अंतर्प्रवृत्ती असते, ती डेव्हलप व्हायला लागते. त्याच्यासाठी उपासना असते. उपासना मनाला शिस्त लावण्याच्यासाठी असते. किंवा 12 वेळा ओंकार म्हण, त्याने काय होणार आहे? देवाचं काय होत नसतं, आपल्याच मनाला शिस्त लागते, बाकी काय होणार आहे त्याच्यामध्ये. दीर्घ ओंकार म्हणा, फिजिकल मेंटल दोन्ही कंडिशन चांगल्या राहतात. 3 वेळा म्हटलं तरी देखील बरं वाटतं. असं शांतपणा म्हणायचं. ते करताना आपोआप मस्तकाच्या मध्ये आपलं लक्ष जातं, व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह निर्माण होतात. हे सगळं एक पद्धत आहे. पण तुम्ही हेच केलं पाहिजे असा हिंदू धर्मामध्ये आग्रह नाही. हिंदू धर्म हा सगळ्यात ओपन धर्म आहे. काही करा, करू नका, काही. इतर धर्मामध्ये इतक्या वेळा प्रार्थना केली पाहिजे, अमकं केलं पाहिजे, तमकं केलं पाहिजे, अशा प्रकारे काही शिस्त आहे. हिंदू धर्मात नाही. कारण की ते तत्वस्वरूप आहे तो धर्म, आणि प्रत्येकामध्ये ते ईश्वर तत्व आहे असं सांगणारा तो धर्म आहे. त्याचे रिव्हिलेशन तुम्ही कसं करायचं, युअर चॉईस. एखादा देवीची उपासना करेल, एखादा दत्ताची उपासना करेल, म्हणजे सगुण रूपामध्ये. एखादा मला कुठले सगुण रूप नाही आवडत, सेल्फ. अशा प्रकारे व्हेरिएशन भरपूर आहे. पण अमुकच एक गोष्ट असं धरून ठेवून तेच गोष्ट करत राहणे आणि त्याला धर्म म्हणणे असं काही हिंदू धर्मामध्ये नाही. उपासनेची शिस्त स्वतःला समजून घेऊन लावून घ्यायची, बाकी काय. 12 वेळेला सूर्यनमस्कार घालायचे असं पूर्वी होतं. आता किमान सूर्यनमस्काराची नावं ते जरी झालं तरी देखील खूप व्यायाम होऊ शकतो.
मी परवा वाचलं काय की तुम्ही वृद्ध झालेला आहात हे कशावरून समजायचं? वेन यू गेट टायर्ड ऑन लॉंग डिस्टन्स कॉल्स. त्यावेळेस समजायचं की तुम्ही गेटिंग ओल्ड म्हणून. तर या सगळ्या गोष्टी उपासनेच्या ज्या आहेत त्या उपासनेच्या आहेत, त्या शिस्तीसाठी म्हणून आहेत. पण तत्वाचा वेध घेणं ही एक आंतरप्रवृत्ती आहे. ती विकसित व्हायला पाहिजे, चिंतन व्हायला पाहिजे. अमुक एक गोष्ट का, प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पाहिजे. देवळामध्ये घंटा का असते? एक तर काय की घंटा हा ओंकाराचं प्रतीक आहे. तुम्ही ओम म्हणा किंवा घंटा वाजवा, तसेच व्हायब्रेशन्स येतात. म्हणजे शांतपणे ऐकले जातात. टेन 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 वाजवलं तर नाही होत. तर शांतपणाने तशीच व्हायब्रेशन्स येतात. तुम्ही ओंकारासारखी घंटेची व्हायब्रेशन्स असतात. तुम्ही बघा, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुणाच्याही घरात गेल्यानंतर आपण बेल वाजवतो. म्हणजे सभ्य माणसं आतमध्ये जाताना बेल वाजवत जातात. तर त्याच्यामध्ये त्या आतमध्ये असलेल्या माणसाला आपण आल्याचं अलर्ट करायचं असतं. इथं देवाला अलर्ट करण्याचा प्रश्न नाही, पण या घंटा वाजवण्याने आपण स्वतःला अलर्ट करत असतो की मी एक महत्त्वाचं गोष्ट करतो आहे. कॅज्युअल देवाचं दर्शन नाही घेत. मी आपला गणपती पाहायला गेलो ही स्वतंत्र गोष्ट आहे, पण अष्टविनायकाच्या दर्शनाला गेलो असं म्हणतो. अष्टविनायक पाहायला गेलो असं म्हणत नाही कोण. ते काही साईट सीइंग नाही आहे. दर्शन ही स्वतंत्र गोष्ट आहे की तुम्ही असं इंटेन्सली पाहता, लक्ष देऊन पाहता, त्याच्यात काही भाव असून पाहता, अशा प्रकारचा भाग. म्हणून चिंतन हा जो विषय आहे तो, आणि उपासना याच्यामध्ये चिंतन हे जास्ती महत्त्वाचं माध्यम आहे की तत्वापर्यंत पोहोचण्याचं. की घंटा का आहे तर स्वतःला अलर्ट करण्यासाठी आहे घंटा. देवळामध्ये देवाला अलर्ट करण्यासाठी नाही आहे की मी त्यावेळेला काय करायचं. किंवा कासव का असतं देवळात? गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला होता, तर त्यांनी असं सांगितलं की कासव जसं सगळे अवयव आवरून पोटात घेता, तसं तुम्ही देवाच्या पुढे उभं राहिल्यानंतर तुमचे सगळे विकार असतात ते सगळे प्रगट होऊ न देता शांतपणाने दर्शन घ्यायला पाहिजे. रागवलेलो आहे देवाच्या पुढे जाऊन उभं राहिलो. हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात, मैंने तेरा क्या बिगाडा था वगैरे. मूर्खपणाचा क्लायमॅक्स. पण ते सगळं तो जाऊन देत, तो विषय जाऊन देत बाजूला. तो जास्ती इंटरेस्टिंग आहे, परंतु ते जाऊन देत. हा जो भाग आहे ना की तुम्ही देवाच्या पुढे उभे राहता, त्यावेळेला देवाच्या मूर्तीच्या पुढे उभे आहात असं तुम्हाला वाटतं पहिल्यांदा, पण तसं न करता तुम्ही हा भाव मनात घेणं की मी देवापुढे उभा आहे दर्शन घेण्याच्यासाठी. आणि मग त्यावेळेला मी जसं राहीन की सगळे विकार जे आहेत त्या आतमध्ये असतातच, ते काही जातच नाहीत सगळे एकदम, पण ते प्रकट नाही हो. शांत राहणं, देवाचं दर्शन घेणं, यासाठी म्हणून ते कासव प्रतीक आहे. आता हा जर थॉट हरवला तर मग आपल्याला कळतच नाही की कासव काय. मग हळद कुंकू व्हायचं, पुढे जायचं, विचारच नाही करायचा कुठल्याही गोष्टीचा. अमुक एक गोष्ट का याचा विचार ज्या वेळेला हरवतो त्यावेळेला धर्माला ग्लानी येते. रिपिटेटिव्हनेस विदाउट थॉट असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याला ग्लानी येते. म्हणजे सुचतच नाही काही. ग्लानी येते म्हणजे सुचतच नाही काही. शुद्ध हरपते. शुद्ध काय आहे तर ईश्वरापर्यंत जाण्याचा आंतरिक मार्ग हरवतो. तत्वाचा वेध घेणं हरवतं. चिंतनशीलता हरवते. ज्या वेळेला उपासना आणि चिंतनशीलता हरवते त्यावेळेला धर्माला ग्लानी येते. आणि मग त्यावेळेला उपभोगात्मक प्रवृत्ती म्हणजे जीवन आहे असं वाटायला लागतं. खाना पिना सो जान, मजा करणे थोडक्यात. म्हणजे उपभोगात्मक प्रवृत्ती ही वाढायला लागते आणि उपभोगात्मक प्रवृत्ती, उपभोगात्मक जीवन हेच जीवन आहे असं वाटायला लागणे धर्मस्य ग्लानी. आणि त्याच्यासाठी मग वाटेल ते करणे, चुकीचे प्रकार
जे नीती नियमात बसत नाहीत असे पण प्रकार करणे. अभ्युत्थानम अधर्मस्य असं ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात होतं त्यावेळेला मी प्रगट होतो. भगवान युगायुगामध्ये अवतार घेतो, कोणत्या परिस्थितीत घेतो हे सांगतो. तशी गोष्ट प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात पण तो अवतार घेतो. असं नाही की आता केव्हा कृष्ण येणार आहे कुणास ठाऊक. आता कशाला कृष्णाची वाट पाहत होतो, आतमध्ये स्मरण करणं, तुझ्या आतमध्ये आला म्हणजे झालं. म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये सुद्धा ह्या गोष्टीच्यासाठी म्हणून एक प्रकारचं इनर्शिया असतो. इनर्शिया आपल्याला माहिती आहे की जडत्व, निश्चयशे जाड्या पहा असं आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये की जाड्य जाऊ देत. जाड्य म्हणजे इनर्शिया. इनर्शिया म्हणजे एव्हरीबडी ट्राईज टू बी इन द सेम स्टेट ऑफ मोशन अँड रेजिस्ट एनी चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन. दॅट इज कॉल्ड इनर्शिया. की ते जर का स्टॅटिक स्टेटमध्ये असेल तर ते स्टॅटिकमध्येच राहावंसं वाटतं त्याला, आणि गतीमध्ये असेल तर गतीमध्येच राहावंसं वाटतं. म्हणजे त्याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोटरसायकलवरच्या मुलांना काही आणायला सांगितलं ते आणत नाहीत. कारण ते गतीमध्ये राहत असतं. इनर्शिया, गतीचा इनर्शिया असतो, स्थितीचा इनर्शिया असतो, धिम्म आलायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की म्हैसा बसलेला असतो, वरतून पूर आला तरी तो हालत नाही. जडपणा, इनर्शिया. तसं चिंतनाचा इनर्शिया असतो. त्यामुळे हे केलं की झालं, की देवापुढे हे टाकलं पैसा बिसा, आता देवाने आमचं सगळं कॉन्ट्रॅक्ट घ्यावं, की आमचं प्रमोशन एव्हरीथिंग. कारण की मी पैसा वाहिलेला आहे. अशा प्रकारचे काहीतरी कल्पना ज्याचा देवाशी काही संबंध नाही आणि माझा वेध घेण्याशी काही संबंध नाही, अशा प्रकारची चिंतनशीलता हरवते, उपभोगात्मक प्रवृत्ती वाढते. त्यामुळे ते चुकीच्या मार्गाने सुद्धा घ्यायला काही हरकत नाही असं वाटतं. त्यावेळेला माणसाच्या अंतःकरणामध्येच केव्हा तरी या गोष्टीला विरोध निर्माण होतो आतून. नाही, मी असं नाही करणार. म्हणजे उपभोग घेणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आतून असं वाटतं केव्हा तरी. त्यावेळेला भगवंताचा अवतार होत असतो त्यांच्याकडे. केव्हा तरी होतोच, काय वाटेल तो माणूस असू देत, पण त्याच्या त्या सगळ्या जडत्वावरती मात करून एकदा त्याचे चैतन्य प्रगट व्हायला सुरुवात होते. अशा रीतीने प्रत्येकात देवाचा अवतार होऊ शकेल, नक्की होईल. पण मग ती प्रोसेस सहज करण्याच्यासाठी म्हणून मी जर का स्वतःच प्रयत्न केले तर ती जास्ती लवकर होईल. इंटरनल रेझिस्टन्स मीच कमी केला तर. म्हणून या श्लोकाला फार महत्व आहे की युगायुगामध्ये केव्हा तरी भगवंताचा अवतार होतो हे जे सांगितलेलं आहे, तसंच प्रत्येक युगामध्ये प्रत्येक माणसामध्ये भगवंताचा अवतार होऊ शकतो. अधर्म वाढतो प्रत्येक वेळेला, आणि परित्राणाय साधूनां म्हणजे साधू वृत्ती असते प्रत्येकामध्ये. साधूंचं रक्षण करणे, विनाशायच दुष्कृताम वाईटांचं निवारण करणे, आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. धर्मसंस्थापना 3 गोष्टी सांगितलेल्या. त्याच्यामधली पहिली गोष्ट, साधू म्हणजे ज्या वेळेला रामकृष्ण असे अवतार येतात त्यावेळेला सज्जनांचं रक्षण करणे हा त्यांचा मूळ हेतू असतो. दुर्जनांना मारणे हा मूळ हेतू नाही, परंतु ते अपरिहार्य कार्य असतं, करायला लागतं. ईश्वराचे अवतार मोठ्या प्रमाणावरती हे करतात असं दिसतं. पण प्रत्येकाच्या अंतःकरण ज्या वेळेला ईश्वराचा अवतार होतो तेव्हा पण हीच गोष्ट होत असते की साधुवृत्ती जी असते प्रत्येकामध्ये ती वाढीच लागते, तिचं रक्षण होतं. म्हणून हे दोन्ही श्लोक आहेत ते संबंध समाजाच्यासाठी, बाह्य जगतासाठी म्हणून पण लागू पडतात आणि प्रत्येकाच्या आंतरजगतासाठी पण लागू पडतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. परित्राणाय साधूनां प्रत्येकामध्ये असते, चांगल्या वृत्ती वाईट वृत्ती दोन्ही वृत्ती प्रत्येकामध्ये असतात. साधू वृत्तीचं परित्राण करणे म्हणजे रक्षण करणे, वाईट वृत्ती
चा नाश करणे, विनाशायाचे दुष्कृताम, आणि हे सगळं करून कंडिशन ऑफ माइंड अशी ठेवणे, त्याच्या धर्मसंस्थापनार्थाय. ईश्वर प्राप्तीची इच्छा, त्याच्यासाठी सुयोग्यता निर्माण करणे म्हणजे धर्मसंस्थापना. भगवानांनी कशी केली हा तर स्वतंत्रच बोलण्याचा विषय आहे. त्याच्यासाठी म्हणून एक युवा केंद्र पुरेसं नाही. धर्मसंस्थापना म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी धर्मसंस्थापना जी केली ती भगवद्गीता आहे ना, संबंध किती वर्ष झाली आज. इतक्या वर्षामध्ये त्या भगवद्गीतेला कोणी टच हलवू शकलेलं नाही. सगळ्या मोठ्या मोठ्या टेक्स्ट आहेत वेगळ्या धर्मांच्या, त्यांचे ट्रान्सलेशन्स करून घेतले गेलेले आहेत. पण भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन आपण होऊन अनेक भाषांच्या मध्ये भगवद्गीतेचे ट्रान्सलेशन झालेलं. म्हणून धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्मसंस्थापना, धर्म म्हणजे काय, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करणे. ज्या त्या द्रौपदीला त्या भर सभेमध्ये आणून तिच्याशी गैरव्यवहार करत होते हे लोक, त्यावेळेला हे भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे सगळे लोक तिथं बसलेले होते. ताकदवान पुरुष बसलेले होते की जे धर्मप्रवृत्तीचे होते, पण त्यांना हे कळत नव्हतं की कशाला धर्म म्हणायचं. हे द्यूतामध्ये हारलेले आहेत म्हणून यांच्या बायकोच्या बरोबर वाईट व्यवहार करायला यांना मुभा आहे, हा धर्म आहे का नाही याच्यावर कन्फ्युजन. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, याच्यामध्ये धर्माचा काही संबंधच नाही. भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळेला वनवासामध्ये ज्यावेळेला हे सगळे लोक गेले होते ना सगळे, भगवान त्यावेळेला शाल्व नावाचा एक राजा होता, त्याच्याशी युद्धामध्ये गुंतलेले होते. तेवढ्या वेळात या माणसांनी, पांडव लोकांनी द्यूत वगैरे खेळून वाट लावून वनवासात निघून गेले. त्यावेळेला हे भगवान वनवासात त्यांना भेटायला गेले. त्यांना विचारलं की अरे तुम्ही अर्जुन, भीम, तुम्ही एवढे ताकदवान असून हे सगळं घडलं कसं. तर त्याच्यावरती तो भीम म्हणतो की धर्मराजाची आज्ञा नव्हती. त्यावेळेला भगवान म्हणतात की धर्मराजाची आज्ञा घेण्याची ती वेळ नव्हती, द्रौपदीचं संरक्षण करण्याची ती वेळ होती. तुमच्या अंगात ताकद असून तुम्ही का नाही केलं. तर त्यावेळेला ते असं विचारतात की तू असतंस तिथं तर काय केलं असतंस. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात तिथल्या तिथे जे लोक द्यूत खेळत होते त्या लोकांना, म्हणजे अशा प्रकारचा अधर्मी द्यूत खेळत होते त्या लोकांचा आणि त्यांना अनुमोदन देणाऱ्या लोकांचा सगळ्यांचा मी एकट्याने विनाश केला असता. म्हणून कृष्ण आपल्याला आवडण्याचं कारण हे आहे की आपल्या मनामध्ये जे वाटतं ते भगवान बोलतात. हा बिंडोकपणाच आहे की यांनी सांगितलं नाही म्हणून आम्ही गप्प बसलो, आमच्या अंगात ताकद होती म्हणून, आणि हिची विटंबना चाललेली आहे ते पाहत. धर्म नव्हे भगवान श्रीकृष्णांचा. म्हणजे धर्मसंस्थापना दोन्ही प्रकाराने केली की अध्यात्म तत्व कसं अनुभवाल हे पण सांगण्याची धर्मसंस्थापना केली गीतेच्या माध्यमातून, आणि वागायला कसं पाहिजे हे पण भगवान श्रीकृष्णांनी शिकवलं. धर्मसंस्थापना. पांडव लोक कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, त्यामुळे सज्जनपणाचा पण अतिरेक या लोकांनी करून वाट लावून घेतली स्वतःची. म्हणून भगवान श्रीकृष्ण आदर्श आहेत, पांडव हे आदर्श नव्हेत. पण आमच्या हिंदू लोकांनी भगवानांच्या पाठीमागे जायच्या ऐवजी पांडवांच्या पाठीमागे गेले आणि बऱ्याच वेळेला स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे चांगुलपणाच्या नादामध्ये. पण तो स्वतंत्र विषय. धर्मसंस्थापना भगवानांनी केली आणि याच्यासाठी म्हणून त्यांचं अवतीर्ण झाले होते. तसंच हे दोन्ही श्लोक संपूर्ण समाजाच्या पातळीवरती पाहायला पाहिजेत रामकृष्ण अवतारांच्या संदर्भात. आणि आता रामाने पण आदर्श घालून दिले धर्मसंस्थापना. प्रत्येक ठिकाणी बघाल तर असं वाटतं की हे अशक्य आहे. ज्यावेळेला रावण युद्धाला आला होता आणि त्याच्या अगोदर त्यांना नळ, नीळ या वानरांशी युद्ध करायला लागलं. त्याच्यानंतर मारुतीने त्याला बोलवलं वगैरे, असं सगळं करून तो इतका दमून थकून रामाच्या पुढे आला. तर रामाने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणलं की रावणा, तू आज फार दमलेला दिसतोयस, तर तू आता घरी जा आणि त्याच्यानंतर विश्रांती घेऊन उद्या पुन्हा युद्धाला ये. कोणी करणार नाही असं. स्वतःच्या सामर्थ्यावरती विश्वास,
सार्थ विश्वास. म्हणून प्रभूने मेलेलंच आहे जवळपास, आता याला मारण्यात काय अर्थ आहे. युद्धच करायचं झालं तर तू जरा फ्रेश होऊन ये. केवळ भगवान श्रीराम असं कोणी शत्रूला अशा रीतीने मोकळी देणं शक्य नाही. पण ज्यावेळेला युद्ध ठरलं त्यावेळेला सुद्धा त्याने अंगदाला शिष्टाईला पाठवलं. त्याने सगळे लोक म्हणले की आता आपण इथं आलोच युद्ध करायला, आता कशाला शिष्टाईला. तर त्यावेळेला त्याने सांगितलं की पहिल्यांदा साम हे वापरायचं असतं, की सामोपचाराने युद्ध जर का टळत असेल तर टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तसं जर का केलं नाही तर या युद्धामध्ये जे निरपराध जीवांची हत्या होते त्याचं पाप जो आक्रमण करतो त्याच्यावर त्याला लागतं. त्यांनी प्रयत्न जर का केला नसेल, सामोपचाराने युद्ध मिटवण्याचा प्रयत्न केला नसेल तर या निरपराध जीवांच्या हत्येचं पातक त्याला लागतं. म्हणून पहिल्यांदा युद्ध करण्याच्या पूर्वी सामोपचाराने ते मिटतंय का बघायला पाहिजे. हा धर्मसंस्थापन आहे, आदर्श घालून दिला. अशा अनेक गोष्टी म्हणजे तुम्ही जर का राम आणि कृष्ण यांची चरित्र तुम्ही बघितले तर तुम्हाला असं लक्षात येईल की खूप शिकवलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये. आम्ही शिकत नाही ही गोष्ट सोडून द्या, पण शिकवलं आहे त्यांनी की कसं वागायला पाहिजे. म्हणून ह्या सर्व गोष्टी हा एवढा टोटल सिनारिओ या 2 श्लोकांच्या मध्ये सामावलेला आहे की मी केव्हा जन्म घेतो. म्हणून अप्रतिम श्लोक त्याच्यातही आपण या गीता नित्यपाठात सुरुवात केली. पुढचा जो भाग आहे कर्माचा त्यावेळेला परत ज्यावेळेला येईल त्यावेळेला मी सांगेन. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ